सोलापूर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत परराज्यातून गांजा आणून विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक केली आहे। या कारवाईत तब्बल 36 किलो 270 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून 7,55,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सचिन लक्ष्मण बनसोडे, एकनाथ नामदेव लेंडवे आणि अनिल लक्ष्मण रोंगे यांचा समावेश आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ आणि त्यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली। तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की बोरामणी जवळील वैष्णवी ढाबा परिसरात छत्तीसगडमधून आणलेला गांजा विक्रीसाठी आणण्यात आलाय। माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला। घटनास्थळी 2 संशयित इसम 2 बॅगांसह आढळून आले। तपासणी दरम्यान त्यांच्या ताब्यात मोठ्या प्रमाणात गांजा सापडला। या प्रकरणातील तिसरा आरोपी अनिल रोंगे यालाही अटक करण्यात आली असून न्यायालयानं तिन्ही आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पुढील तपास सुरू आहे।